आपल्या ह्या थोडक्या वेळामध्ये आपण अ, देवाच्या वचनातून काही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करूया. यासाठी आपण पेत्राचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि 17व्या वचनाकडे मी आपलं लक्ष केंद्रित करू इच्छितो. त्यामध्ये पेत्र असं म्हणत आहे की जो तोंड देखला न्याय करीत नाही, तर ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे न्याय करीतो, त्याला जर तुम्ही पिता म्हणून हाक मारता, तर आपल्या प्रवासाच्या काळात भिवूनच वाग. या ठिकाणी पेत्र आपल्या पत्रामध्ये असं लिहित आहे की जो तोंड देखला न्याय करीत नाही, तर ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे न्याय करायलाच करतो, आणि ज्याला तुम्ही पिता म्हणून हाक मारता, त्याला आपल्या प्रवासाच्या काळात घेऊन वागा. पेत्र या 13 ते 17 या वचनामध्ये आपल्याला सर्वांना म्हणजे विशेष प्रकारे जे आशिया मायनर मधल्या ज्या निवडलेले जे लोक आहेत, जे यहुदीतर लोक आहेत, त्यांच्याकरता हे वचन देत आहे. त्याचबरोबर तो पावलानं जे स्थापित केलेल्या ज्या मंडळ्या आहेत किंवा जे लोक आहेत त्यांच्यासाठी लिहित आहे. आणि आज जे त्या काळी हे जे वचन लिहिलेलं आहे ते आज देखील आपल्या सर्वांना याचा आपल्याला यामधून बोध घ्यावा. कारण तो यासाठी लिहित आहे की सर्व विश्वासणाऱ्यांना सावधान चित्त प्राप्त व्हावं. त्याचबरोबर त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञेमध्ये आज्ञांकित राहावं. त्याचबरोबर संपूर्ण जगाच्या वासनापासून त्याने वासनानुसार वागू नये, तर त्यापासून अलिप्त राहावं. आणि जो पवित्र देव आहे त्याच्याबद्दल पवित्रता बाळगून देवाचा त्यांनी आदर करावा, हीच अपेक्षा पाऊल या बोधातून करत आहे. आणि तो या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्याचबरोबर तो की वचनामध्ये एक गंभीर चित्र आहे आणि ते गंभीर त्या वचनाकडे पाहावं अशी त्याची इच्छा आहे. तो म्हणत आहे की जो तोंड देखला न्याय करत नाही, तो कुणाबद्दल बोलत आहे? तो पित्याबद्दल बोलत आहे. आणि काय म्हणत आहे त्याच्याविषयी अधिक तो पुढे सांगत असताना तो न्याय करणार आहे, आणि त्याचा न्याय कसा आहे? ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे आहे. आणि विशेष म्हणजे आपण त्याला पिता म्हणून हाक मारतो. तर सर्वप्रथम मी प्रियानो आपण हे पाहूया की यामध्ये 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. आपल्याला या शास्त्र भागामध्ये पिता काय आहे हे समजावून घेण्याची गरज आहे. त्यानंतर आपण पाहतो की भय आणि भीती काय आहे हे समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि त्यामध्ये आपल्याला दुसरा महत्वाचा जो भाग आहे तो आपण की प्रवासाचा काळ आणि त्याच्यामध्ये प्रवासाच्या काळामध्ये भिवून कसं वागायचं याविषयी आपण थोडक्यात आपल्याला जो वेळ आहे त्याच्यामध्ये मनन करण्याचा प्रयत्न करूया. प्रथम आपण पाहूया की पिता. आता पिता जो आहे तो कसा आहे, तर तो उत्पत्तीचं पुस्तक पहिला अध्याय 27व्या वचनामध्ये असं आपल्याला पाहायला मिळतंय, तो पिता वेगळा आहे. तो पिता कसा आहे? संपूर्ण मानव जातीचा निर्माण करता आहे, आणि तो स्वर्गीय देव आहे, आणि म्हणून तो आमचा पिता आहे, आणि सर्व विश्वासणाऱ्यांचा तो पिता आहे. त्याच्यामध्ये आपण पाहतो की तो सर्व विश्वासणाऱ्यांचा पिता आहे. जी त्याची निर्मिती आहे त्या निर्मितीचा तो पालक तत्व आहे, तो पिता आहे, तो निर्माण करता आहे. आणि म्हणून आपण पेत्र म्हणत आहे की पिता, हा पिता जो आहे, हा जो पेत्र आहे, त्या पेत्राबद्दल आपण जर पाहिलं तर तो शेवटी असं म्हणत आहे की भिवून वागा. आता कोण भिवून वागा म्हणत आहे? तर तो एक असा पेत्र की जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये भित्रा असा, आणि हा भित्रा पेत्राला तो काय म्हणत आहे की भिवून वागा. या ठिकाणी आपण अशा पेत्राला पाहत आहे की जो पेंटिकॉस्टच्या दिवशी ज्या पेत्राच्या भाषणामध्ये त्यांना सर्व इस्रायल लोकांना, यहुदी लोकांना त्यानं सांगितलेलं आहे की तुम्ही दोषी आहात, प्रभू येशू ख्रिस्ताचा तुम्ही खून केलेला आहे आणि तुम्ही त्याचे मारेकरी आहात, आणि तुम्ही त्याच्याबद्दल पश्चाताप करा, तुम्ही त्याला तारणारा प्रभू म्हणून, मालक म्हणून स्वीकारा. ज्या पेत्राच्या भाषणाने पेंटिकॉस्टच्या दिवशी सर्वात मोठा चमत्कार झाला, आणि यहुदी लोकांना, इस्रायल लोकांना त्यांनी केलेल्या कृत्याची जाणीव करून दिली. इतका खंबीरपणाचा जो पेत्र आहे
त्या पेत्राकडून प्रभू येशू ख्रिस्त हे वचन म्हणवून घेत आहे किंवा लिहून घेत आहे किंवा त्याच्यात करवी आपल्याला प्रस्तुत करत आहे. आणि म्हणून जो पिता आहे तो पिता कसा आहे, सार्वत्रिक पिता आहे. अनुवादाचं पुस्तक 32वा अध्याय 6वं वचन, मलाकी पुस्तक 2रा अध्याय 10वं वचन, मत्ती पुस्तक 23:9-10 मध्ये अशा अनेक पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला हा सार्वत्रिक पिता आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर तो पिता कसा आहे, तो पवित्र आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये जर आपण पाहिले तर 15:4 मध्ये तो पवित्र पिता आहे. तो कसा आहे, तो पिता असा आहे की तो न्याय करणारा न्यायाधीश असा पवित्र आहे, पवित्र पिता आहे. तो जगाचा न्यायाधीश आहे. तो सर्व सृष्टीचा निर्माण करता आणि तो सर्व गोष्टीचा न्याय करणारा आहे. आणि त्याच्या न्यायाचा एक विशिष्ट गुणधर्म आहे की त्याचा न्याय हा सरळतेचा न्याय आहे. जर आपण प्रेषितांची कृत्ये 10वा अध्याय 35 मध्ये पाहिलं तर त्याचा न्याय हा सरळतेचा न्याय आहे. त्याचबरोबर त्याच्या न्यायामध्ये पक्षपातीपणा नाही आहे. त्याचा न्याय हा स्पष्ट असा आहे, सफा आहे. त्याच्यामध्ये कोणताही गुणदोष नाही आहे. तिसरी गोष्ट, तो ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे तो न्याय करतो. त्याचा न्याय हा कृत्यावर आधारित आहे. तो तोंड देखला न्याय करत नाही, म्हणजे त्याचा न्याय हा कृत्यावर अवलंबून आहे. आणि दुसरी, त्याच्या न्यायामध्ये कठोरता आहे प्रियानो, जर कठोरता न्याय आहे. आणि त्याच्या न्यायामधून विशेष म्हणजे त्याच्या न्यायाचं जे मर्यादा आहे त्याच्यामधून संपूर्ण मानवजात ही सुटत नाही. मग तो जिवंत मनुष्य असो किंवा मृत मनुष्य असो, त्याच्या न्यायामधून त्याची कुणाचीही सुटका नाही. असा हा जिवंतांचा आणि मृतांचा न्याय करणारा स्वर्गीय पिता आहे. आणि म्हणून आपण ह्या पित्याला भिवूनच वागायला पाहिजे. आणि तो कसा आहे, जर आपण त्या पित्याला भिवून जर नाही वागलं तर काय त्याचं भय बाळगायचं आहे. याचं कारण असं आहे प्रियानो की मत्ती शुभवर्तमान याचा 10वा अध्याय 28व्या वचनामध्ये आपण पाहतो. मत्ती शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये तो कसा आहे, संपूर्ण शरीराचा आणि संपूर्ण आत्मा आणि शरीराचा जो नाश करण्यास जो समर्थ आहे. तुम्ही जगातल्या कोणत्याही गोष्टीस भिवू नका असं मत्ती शुभवर्तमानमध्ये म्हटलेलं आहे. पण जो मनुष्याच्या आत्मा आणि शरीराचा नाश करण्यास जो समर्थ आहे, तो जिवंत देव आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो परमेश्वर आहे, त्याला भिवून वागा. म्हणून आपण त्याला भिवून वागायचं आहे. आणि जर आपण त्याला जर भिवून नाही वागलं, आपण जर त्याचा भय बाळगलं तर आपल्याला प्रियानो काय आहे, आमच्यासाठी काय वाढून ठेवलेलं आहे, आमच्यासाठी त्या काय म्हणजे प्रॉफिट्स आहेत. तर त्याच्यामध्ये आपण पाहतो, जर देवाचं भय बाळगलं, जर देवाचं भय आणि हे जर बाळगलं तर तो काय करतो, त्याला आम्हाला आनंद प्राप्त होतो. पहिलं शमूएल याचा 15वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये आपल्याला पाहतो की पित्याचं भय बाळगल्यानं सर्व विश्वासणाऱ्यांना आनंद प्राप्त होतो. त्याचबरोबर दुसरी गोष्ट, आम्हाला देवाच्या राज्यात, जे सार्वकालिक राज्य आहे, जे देवनिर्मित राज्य आहे, त्या सार्वकालिक राज्यामध्ये आम्हाला प्रवेशाची खात्री मिळते. कशाच्याद्वारे, पित्याचं भय बाळगल्या कारणानं. तिसरी गोष्ट आपण पाहतो मत्ती शुभवर्तमान याचा 7वा अध्याय 21व्या वचनामध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. नंतर तो असं म्हणत आहे की हे काय प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी एक कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य कसं आहे, न टाळता येणारं कर्तव्य आहे. प्रचितांची कृत्ये 5वा अध्याय 29व्या वचनामध्ये परमेश्वराचं भय बाळगणं, पित्याचं भय बाळगणं हे प्रत्येक मनुष्यासाठी, विश्वासणाऱ्यासाठी न टाळता येणारं कर्तव्य आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतंय की या भयाच्या द्वारे पिढ्यानपिढ्या सर्व विश्वासणाऱ्यांचं कल्याण होणार आहे, त्याचं भलं होणार आहे. अनुवादाचं पुस्तक याचा 5वा अध्याय 31व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते की दीर्घ आयुष्य प्राप्त होते. देवाचं भय बाळगल्यानं मनुष्याला, विश्वासणाऱ्याला, त्याच्या लेकराला दीर्घ आयुष्य प्राप्त होते. पहिले राजे 3रा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर जे कुटुंब आहे, जे स्वर्गीय कुटुंब आहे, जे चिरकाल टिकणारं कुटुंब आहे, अशा कुटुंबाचं सदस्यत्व त्या विश्वासणाऱ्याला मिळते, ज्याच्या अंतःकरणात देवाचं भय आहे. मत्ती शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 50व्या वचनामध्ये आपल्याला ही गोष्ट पाहावयास मिळते. आणि देवाच्या सहभागितेचा
मनमुराद आनंद घेता येतो. प्रियानो, ह्या गोष्टीच्या द्वारे देवाचं भय बाळगण्यास विश्वासणाऱ्याला या गोष्टी फायदा होतात. आणि म्हणून आपण प्रत्येकानं देवाचं भय बाळगलं पाहिजे. तो असं म्हणत आहे, जर तुम्ही त्याला पिता म्हणून हाक मारता. आता पिता म्हणून जर आपण हाक मारतो, तर एक पिता म्हणून ज्यावेळी आम्ही हाक मारतो त्यावेळी जो हाक मारणार आहे, जो बोलवणार आहे, त्याची काही कर्तव्य आहेत. तो पिता म्हणतो, त्या शब्दाला जागणं हे प्रत्येक विश्वासणाऱ्याचं काम आहे. आता की आपण जर कौटुंबिक स्वरूपात किंवा जैगिक स्वरूपात जर पाहिलं, जर मी माझा भाऊ म्हणत आहे तर भावासंबंधी कर्तव्य जी काय आहे ती मी पार पाडायला पाहिजे. जर मी बहीण म्हणत आहे तर बहिणी संबंधी माझी जी काही कर्तव्य आहेत ती मी पार पाडायला पाहिजे. जर मी आई म्हणत आहे तर मी आईच्या संबंधी एका लेकराची काय कर्तव्य आहेत ती पार पाडायला पाहिजे. आणि मग प्रियानो, आमच्यासाठी ही एक गोष्ट महत्वाची आहे, आपण त्या पित्याला पिता म्हणत आहे तर त्या पित्या संबंधी एक त्याचं लेकरू म्हणून जी काही कर्तव्य आहेत ती पार पाडायला पाहिजे. पवित्र शास्त्र पिता जी संज्ञा आहे प्रियानो, हा पिता जगिक पिता नाही, हा पिता वेगळा आहे. पवित्र शास्त्रामध्ये या पित्याविषयी पित्याचं जर शब्द जर पाहिला तर त्याची मर्यादिता स्पष्ट होते, त्याचा गंभीरता स्पष्ट होते, ते किती महत्वाचं आहे. कारण पवित्र शास्त्रामध्ये अशा अनेक अर्थाचे शब्द आहेत. जर आपण पाहूया ते पिता हा शब्द किती महत्वाचा आहे. जर आपण पाहिलं प्रत्येक 10 गोष्टीच्या द्वारे पवित्र शास्त्र आम्हाला पिता या शब्दाचा अर्थ समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जुन्या करारामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्यक्षात जनक पुरुष जो आहे, उत्पत्तीचं पुस्तक 42 अध्याय आणि 13व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते, प्रत्यक्ष जनक पुरुष जो आहे त्याला पिता असं म्हटलेलं आहे. हिब्रू जर कुटुंबामध्ये जर पिता हा सर्व अधिकार असतो पित्याला, आणि तो काय करू शकतो, आपल्या मुलाला गुलाम म्हणून पण करू शकतो आणि आपल्या मुलाला ठार मारण्याची देखील त्याला काय आहे, अधिकार आहे. म्हणजे तो जनक पुत्र आहे. जर उत्पत्तीचं पुस्तक 42 अध्याय 13व्या वचनामध्ये आपल्याला पाहिजे, इतका अधिकार संपन्न हा पिता आहे. दुसरी गोष्ट, आपण पूर्वज आहेत त्यांच्या संबंधी देखील आपण हा शब्द वापरतो. जवळचा किंवा दूरचा जरी आपता असला पूर्वज, उत्पत्तीचं पुस्तक 18 अध्याय 13व्या वचनामध्ये अब्राहमाला याकोबाचा पिता म्हटलेला आहे, जवळचा नातेवाईक. त्याचबरोबर अब्राहमाला असं म्हटलेलं आहे, तू अनेक राष्ट्रांचा पिता होशील. याचा अर्थ उत्पत्तीचं पुस्तक याचा 17 अध्याय 4व्या वचनामध्ये जो जवळचा आणि दूरचा जो नातेवाईक आहे त्याला आपण पिता असं म्हटलेलं आहे. तिसरी जी गोष्ट आहे ते आध्यात्मिक पूर्वज. आता आध्यात्मिक पूर्वज हे 2 प्रकारे आहेत, तो बरा देखील आहे आणि वाईट देखील आहे. बरा जर रोमकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 18व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की अब्राहमाला सर्व विश्वासणाऱ्यांचा काय म्हटलेलं आहे, पिता म्हटलेला आहे. ही उत्तम गोष्ट आहे, ही चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर जर योहान कोटची वर्तमान याचा 8वा अध्याय आणि 44व्या वचनामध्ये जर पाहिलं तर आपण पाहतो की जर आम्ही देवविरहित आमचं जीवन असेल तर तुम्ही आपला बाप सैतान ह्याच्यापासून झाला आहात. म्हणजे जर तुम्ही लबाड बोलत असाल, जर तुम्ही अविश्वासलेले असाल, जर आम्ही देवविरहित प्रभू परमेश्वर विरहित जर जीवन जगत असो, आपल्याला जर उद्धार नाही झालेला तर आपला पिता कोण आहे, सैतान आहे. अशा 2 चांगल्या आणि वाईट गोष्टीने आपल्याला हा आध्यात्मिक पूर्वज पिता म्हणून आपल्याला ओळखलेलं पाहावयास मिळते. त्याचबरोबर पुढची जी गोष्ट आहे, जो पित्या समान आहे, जो पित्या समान वर्तन करणार आहे त्याला देखील पित्या म्हटलेलं आहे. शास्त्राचं पुस्तक 17 अध्याय 10व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते की मी का म्हणतो त्या तरुण लेवाला की पित्या समान वर्तन करणारा तो आहेस आणि वडिला समान आहेस. याचं उत्कृष्ट उदाहरण जर आपण पाहिलं तर एस्तरच्या पुस्तकामध्ये एस्तर आणि मर्दक्या यांचं काय आहे नातं, पिता आणि लेकराचं नातं आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं पुढची गोष्ट जी आहे ती वरिष्ठाविषयी आदर व्यक्त करण्यासाठी या शब्दाचा वापर करतो. आपण वयापेक्षा मोठे असणारे जे समोरची व्यक्ती आहे त्याच्यासाठी आपण की त्याचा आदर व्यक्त करणारा पिता म्हणून शब्द आहे. पहिलं शमूएल याचा 10वा अध्याय 12व्या वचनामध्ये शाऊलाविषयी म्हटलेला आहे. पुढची गोष्ट जी आहे तो राज्याचा मंत्री किंवा सल्लागार म्हणून आपण या पित्याला असं ओळखू शकतो. उत्पत्तीचं पुस्तक 45 अध्याय 8व्या वचनामध्ये याला त्याने फारोच्या बापा समान करून ठेवले. आता हे योसेफा संबंधी म्हटलेलं आहे. म्हणजे एक अधिकार संपन्न जो राजकर्ता आहे
त्याला देखील आपण पित्या समान असं म्हणतो. आणि तिसरी गोष्ट, पुढची गोष्ट जी आहे, दुसरे पेत्र तिसरा अध्याय 4थ्या वचनामध्ये आपल्याला पाहिजे, मरण पावलेले जे पहिली ख्रिस्ती लोक आहेत त्यांना देखील वाढ वडील निजले आहेत असं म्हटलेलं आहे. दुसरे पेत्र तिसरा अध्याय 4थ्या वचनामध्ये जे वाढ वडील निजलेले आहेत त्यांना आपण काय म्हणतो, की मरण पावलेले जे लोक आहेत त्यांना पित्या समान आपण संबोधितो. आणि नंतर जो योबाचं पुस्तक 38 अध्याय आणि 28 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते, उगम 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 ज्याच्यापासून उगम आहे अशा संदर्भात देखील हा शब्द वापरलेला आहे. पर्जन्यास कोणी पिता आहे काय. आणि शेवटी जो आपण पाहतो की देव पिता आहे. याकोबाचं पुस्तक 1 अध्याय 17 वचन, त्याचबरोबर उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय आपण पाहिलं 27 वचनामध्ये सर्व सृष्टीचा विश्वास निर्माण करता तो आहे. आणि म्हणून आम्हाला जे द्यायचं आहे तो आमचा सर्व सृष्टीचा निर्माण करता आहे, त्याला भ्यायचा आहे. आणि त्याला का भ्यायचा आहे, कारण तो न्याय करणार आहे. त्याचं भय आमच्या अंतःकरणात खूप महत्वाचं आहे. आणि प्रियानो, आपण पाहतो की हे भय जे आहे, हे भय तुमच्या आमच्यासाठी महत्वाचं आहे. आता भय हे शब्द खूप महत्वाचा, याचं कारण असं आहे की हे जो भय आहे हे वास्तविक स्वरूपात अदृश्य आहे, पण ते जर बाळगलं तर त्याचे परिणाम हे आपल्याला कशावर, आपल्याला शरीर आणि मनावर परिणाम करणारी गोष्ट आहे. त्याला भय असं म्हटलेलं आहे. यहोशुआचं पुस्तक 2 अध्याय 9 वचन, त्याचबरोबर योबाचं पुस्तक 10 अध्याय 25 वचन, स्तोत्रामध्ये सुद्धा याविषयी वर्णन केलेलं 33:18 मध्ये, की जी गोष्ट मनुष्याच्या शरीरावर, अंतःकरणावर त्याचा दूरगामी परिणाम होतो त्याला भय असं म्हटलेलं आहे. प्रियानो, जर पवित्र शास्त्रात पाहिलं तर भयाचे 4 प्रकार आहेत. ते 4 प्रकार असे आहेत की पवित्र भय, आणि पवित्र भय त्याचबरोबर दुसरी गोष्ट त्यामध्ये असं लिहिलंय की एक गुलामाचं भय, आणि त्याच्यानंतर पवित्र भय, गुलामाचं भय, आणि नंतर मनुष्याचं भय, आणि चौथं भयाचं भय. आपण ती गोष्ट पाहणार नाही कारण वेळेअभावी, पण भयाचे 4 प्रकार आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहावयास मिळतात. आणि हे भय जे आहे हे भय खूप महत्वाचं आहे विश्वासणाऱ्यासाठी. आपण पाहतो लुथर याविषयी या भयासाठी असं म्हणत आहे, तो म्हणत आहे की स्वाभाविक आणि दैहिक मनुष्याला पुरते भय वाटू शकत नाही. जो आध्यात्मिक वृत्तीचा मनुष्य आहे त्याला देवाबद्दल भय हे निश्चित ठरलेलं आहे, पण जो स्वाभाविक वृत्तीचा जो मनुष्य आहे, जो त्याला देवाचं भय वाटत नाही असं लुथर म्हणतो. त्याचबरोबर रुलार्ड ऑट म्हणतो की जे भय आम्हाला, देवाचं भय आम्हाला थरथर कापायला होतं, अंतःकरणात आमच्या परिवर्तन करतं, अंतःकरणात आमच्या पापाबद्दल सुटफूट निर्माण करतं, ते खरं भय आहे. अंतःकरणाचं परिवर्तन करणारं जे भय आहे ते भय महत्वाचं आहे. आणि प्रियानो, आपण पाहतो की आरंभीच्या काळामध्ये ज्या मंडळी आहेत त्यांच्यामध्ये देवाचं भय अधिक होतं, आणि देवाचं भय जर असलं माणसाच्या अंतःकरणामध्ये तर त्याचं पुढील जीवन हे आत्मिक उन्नतीकरिता खूप महत्वाचं आहे. आणि प्रवासाचा काळ प्रियानो खूप महत्वाचा आहे. आता या ठिकाणी असं म्हणत आहे की प्रवासाचा काळ विश्वास करण्यासाठी खूप महत्वाचा आहे. त्याला जीवन यात्रा देखील असं म्हटलेलं आहे. उत्पत्तीचं पुस्तक 47 अध्याय 9 वचनामध्ये याकोब म्हणतो ही माझी जीवन यात्रा आहे. आणि ती त्याची जीवन यात्रा किती वर्षाची होती? 130 वर्षाची होती. आणि पहिले इतिहास 29 अध्याय 15 वचनामध्ये आपण पाहतो की हा पृथ्वीवरील जो जीवन काळ आहे, हा दावीद म्हणतो की हा मर्यादित स्वरूपाचा आहे. हा ठराविक काळ ठरलेला आहे. कुणासाठी 50 वर्षे, कुणासाठी 60 वर्षे, कुणासाठी 70 वर्षे, कुणासाठी 80 वर्षे, पण हा कालावधी महत्वाचा आहे. पेत्र म्हणतो हा प्रवासाचा काळ कसा आहे, खूप महत्वाचा आहे. इब्री लोकांपत्र 11 अध्याय 13 वचनामध्ये हा निश्चित स्वरूपाचा आहे. आणि आपण त्याला प्रवासाचा काळ अब्रामाला देखील माहित आहे. हा माझा अब्राम म्हणतो जुन्या करारामध्ये की हा म्हणून तो तंबूत राहतो, कारण माझं इथलं वास्तव्य, प्रत्येक मनुष्याचं पृथ्वीवरील वास्तव्य प्रियानो हे कशाचं आहे? प्रवासाच्या काळाचं आहे, मर्यादित स्वरूपाचं आहे. आमचं कायमस्वरूपी राहणं ही कुठं आहे? स्वर्गात आहे. सार्वकालिक जीवन हे आमच्यासाठी
कायमस्वरूपी ठिकाण आहे, पण पृथ्वीवरील हे ठिकाण हे आमचं कसं आहे, मर्यादित स्वरूपात आहे. आणि पेत्र त्याला म्हणत आहे की हा जो काळ आहे हा तुमचा प्रवासाचा काळ आहे. आणि जर प्रवासाचा काळ आहे त्याच्यामध्ये आपण देवाचं भय बाळगणं महत्वाचं आहे. पित्याचं भय बाळगल्यानं काय होतंय, सन्मान प्राप्त होतो. पित्याचं भय बाळगल्यानं सन्मान प्राप्त होतो. पित्याचं भय बाळगणं हे प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये काय आहे, महत्वाचं आहे, आज्ञा आहे. आज्ञा आहे त्यापासून आज्ञा आहे. आणि त्याच्यापासून शरीर आणि जीव आणि आत्मा याचं काय होते, संरक्षण होते. संरक्षण होते. यासाठी पित्याचं भय बाळगणं महत्वाचं आहे. आपल्याला त्याच्यापासून आनंद प्राप्त होतोय. आपण पाहिलं की 7 गोष्टी पेत्र म्हणत आहे नवीन कराराच्या लोकांना उत्तेजन देण्यासाठी. तो म्हणत आहे की जर तुम्ही पिता म्हणून हाक मारता, जर तुम्ही त्याला सार्वकालिक पिता म्हणून जर हाक मारता, तर तो मनुष्यासारखा पिता नाही, तो वेगळा पिता आहे. तो स्वर्गातील पिता आहे. आणि तो सरळतेनं न्याय करणार आहे. त्याचा न्याय कठोर आहे. तो तुमचं पिढ्यानपिढ्या कल्याण करणार आहे. त्याच्याबद्दल आपल्याला आदर हवा आहे. आणि जर या पिरियडमध्ये जर तुम्ही त्याला त्याला जर पिता म्हणून हाक मारता, तर तुम्ही या प्रवासाच्या काळात भिवून वागलं पाहिजे. प्रियानो, ह्या प्रवासाच्या काळामध्ये भिवून वागण्यासाठी परमेश्वरानं देवानं आपल्याला एक उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून दिलेला आहे. आणि तो कोण आहे, पवित्र आत्मा दिलेला आहे. आपण त्याच्या स्वाधीन होऊन पेत्रानं जे उत्तेजनार्थ प्रोत्साहनासाठी जे वचन दिलेलं आहे, देवानं पेत्राच्या द्वारे जी आज्ञा केलेली आहे, त्याकडे आपण लक्ष पुरवूया. आणि आपण आमचं जीवन त्या पित्याच्या स्वाधीन करूया. जर आम्ही त्याला पितत आहे तर आमचं कर्तव्य आहे की आम्ही लेकरापण म्हणून वागलं पाहिजे. असं करण्यास परम देव मला आणि तुम्हाला सहाय्य करेल. थँक्यू.